बेगम साहेबा भरे दरबारात आमच्या आबासाहेबांची हत्या केली गेली। फिर भी हमारे वफादारी का दामन न छूटा, न हमारे मन में शक आया। और आज हम आपको बचाने आए हैं तो आपका दिल शक पर सवार। वाह बेगम साहेबा वाह। लेकिन राणी साहेब, अहो काय राणी साहेब करतायसा? अहो तुमच्यासाठी, तुमच्या लेकरासाठी जिजाक्का स्वतःची लेकरं सोडून इथं धावत पळत आले। तुम्हाला त्याचं काहीच नाही, तुम्ही अंगावर पाल पडल्यासारखं करतायसा। नाही, हे काय बराबर नाही बघा। पर भाई साहब, बघा अशी संधी पुण्यांदा यायची नाही। या खुदा, क्या करूं मैं? मेरा राजा बेटा, मेरा शहजादा देखो कैसे दर दर भटक रहा है। उस फतेह खान ने नमक हरामी की, वजीर था वो हमारा, लेकिन शैतान की हरकत की उसने। अल्लाह उसे कभी नहीं बख्शेगा, कभी नहीं। खान साहब लीजिए, कुछ तो लीजिए। कुछ नहीं चाहिए हमें। अगर पीना है तो उस हरामी शाहजी का लहू पीऊंगा मैं। उसकी चाल से फंस गया और विजापुर छोड़ के यहाँ आया। चलो मान लिया, आपको लगा कि शाहजी हम पर हमला कर देगा, पर हमें आपकी मदद की जरूरत है, ये कैसे सोच लिया आपने? दिमाग घूम गया था हमारा। और आप भी तो हमारी सल्तनत से हो, आपको मदद करना हमारा ही फर्ज है। और दौलताबाद, वो तो बादशाह के दिल का टुकड़ा है, और दौलताबाद हाथ से जाता है तो सब कुछ जाता है। और फिर बादशाह की नाराजगी, बस यही सोचा हमने, और ये जो सोचा यही गलती की। सोच गलत नहीं थी, पर शाहजी राजे यहां पर आए ही नहीं। हमने पीछा जो किया था उसका, डर गया वो। खान साहब, उसने चाल चली आपके साथ। एक बदसात आदमी और कर भी क्या सकता है? या खुदा, इतना बड़ा धोखा! अब जहां पना को क्या मुंह दिखलाऊंगा मैं? उन्हें तो जबान दे के आया था कि पूरी आदिल शाही खत्म करके ही लौटूंगा। बीजापुर तक पहुंचा ही था मैं, आदिल शाही का नाम और निशान मिटा देता था मैं। या खुदा! खान साहब, हम दोनों का दुश्मन एक ही है, शाहजी भोसला। हमने हमारे हाथों से निजाम को मारकर पूरी निजाम शाही खत्म कर दी थी। उसी निजाम शाही को यह शाहजी जिंदा रखना चाहता है। सुना है उसने एक वारिस ढूंढ निकाला है रियासत का, मुर्तजा। तो खत्म कर दो उसे, खेल खत्म। वही होगा खान साहब, वही होगा। हमारे सिपाही उस छोटे वारिस मुर्तजा के पास पहुंचते ही होंगे। अब वो नहीं बचेगा, शाहजी भी उसके पास नहीं पहुंच पाएगा। मुर्तजा का मरना तो तय है। इस सब में अगर शाहजी हमसे उलझ पड़ा तो ये उसकी बड़ी गलती होगी। एक गलती हमारी, एक गलती उसकी। मजा आएगा। निजाम शाही का आखिरी वारिस खत्म हो जाएगा और उसके साथ साथ आदिल शाही भी खत्म हो जाएगी।
इंशाअल्लाह। शहाजी राजे, लीजिए, मुंह मीठा कीजिए। होय, तुम्ही घ्या पंत, बाजीराजे, दादासाहेब घ्या. वाह राजे वाह, आपण कसबपणाला लावून आदिलशाही वाचू. वाह. राजे, इस बात की आपको बहुत बहुत बधाई। पंतांनी हाक मारली मग यावंच लागलं. आणि आदिलशाही आम्ही परकी समजत नाही, परकी ती मोगलाई. म्हणून तर पंतांनी हाक मारल्याबरोबर पुण्यातलं ताट सोडून आम्ही निघून आलो. महाबत खानाचा मोहरा विजापूरच्या वेशीतून परतवणं कठीण होतं. म्हणून तर दौलताबादेवर चालून गेलो. आणि आम्ही दौलताबादेवर चालून जाणार आहोत या खबरांची धूळ उडवून दिली. आणि एवढ्यावर महाबत खान बधणार नाही हे जाणून आम्ही दौलताबाद घेऊन बुऱ्हाणपुरावर चालून जाणार ही खबर महाबत खानाच्या कानावर घातली. तेव्हा मात्र वाऱ्याच्या वेगानं तो आमच्यावर चालून आला. परंतु एवढ्या मोठ्या फौजेला तुम्ही अंगावर घेतलं, झुंजवत ठेवलं आणि योग्य वेळ येताच सगळ्या फौजा मागे वळवल्या. वाह. बहुत खूब, वाह राजे वाह, सुभान अल्लाह। आदिल शाही आपका शुक्रगुजार रहेगी। खान साहब यात शुक्रगुजारी कसली? मुरार पंत, खान साहब आपण, हमारा तो दोस्ताना है. आज आम्ही आदिलशाहीसाठी धावून आलो, उद्या आदिलशाही आमच्यासाठी धावून येईल. अलबत्त अलबत्त, क्यों बाजीराज? हो हो तर आमच्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं. पण देवाची कृपा झाली, नाहीतर महाबत खानानं विजापूरची राख रांगोळी केली असती. शाहजी राजे, आपका ध्यान कहीं और है। देखिए, आप 2 दिन आराम फरमाइए, बहुत भागदौड़ हुई है। आज रात हम शाही खाना खाएंगे। वाह. लीजिए, शरबत लीजिए। राजे, महाबत खानाचा चेहरा तर बघण्यासारखा झाला असेल हा? अंबाजीराज पाहिलं का? शहाजी राजांची कशी सरभराई चालली आहे ते तुम्हीच बघा. शहाजी राजांनी सरबत, थंडाई ना आपल्या मुखात काय भिंगार काय? अहो, एक चलाकी काय दाखवली तर रंडुल्ला खान शहाजी राजांनी मिठाच मारायला लागली. मिठी त्यासनी अजून कुठं ठाव आहे? शहाजी राजांची मिठी मिठी, मगर मिठी म्हणा काय. बरोबर बोललात मंबाजीराज. अहो, हातातला भाकर तुकडा टाकून घोडा चौफर पळवला, तो काय फक्त आदिलशाहला मदत करण्यासाठी? नाही बाजीराजे, काहीतरी डोक्यात असणार. हे आवळा देऊन कोळा काढण्यासाठी. शहाजी राजे स्वतःच्या पदरात काहीतरी पाडून घेणार, एवढं मात्र नक्की. अंबाजीराज बघाच तुम्ही. राजा भीमराय, आम्ही किती वेळ तुमचीच वाट पाहतोय. सर्व ठीक आहे ना? जी हाय.
पर काय? राणी साहेब चिवधनगडावर पोहोचले. काय? होय. परंतु त्यांनी शहागड का सोडला? अहो त्यांना सोडणं भाग पडलं. तो फतेखान मुर्तजाच्या मागावर आहे. त्याला इजा होऊ नये म्हणून राणी साहेब बाहेर पडल्या. त्यांच्या सोबत कोण आहे? गौमाजी आहेत. मग मुर्तजाची भेट झाली? झाली, पण त्याची आई कबूल करायला तयार नाही. तिचा कोणावरच भरोसा नाही. मग राणी साहेब हर प्रकारे समजी काढतायत, पण बेगम साहेबा काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. कृष्णेश्वरा, मुर्तजा सुखरूप शहागडावर पोचायलाच हवा, नाहीतर सगळी खेळी वाया जाईल. बेगम साहिबा, हमें समझने की कोशिश करें. वक्त अपने हाथ से सूखी रेती के भांति फिसल रहा है. जिद छोड़ दीजिए, हमारे साथ चलो. चले. रानी साहब, आपकी बात मैं समझती हूँ, लेकिन हमारी हिफाजत के लिए इतनी जिद पर आ पड़ी हो कि हमें शक हो रहा है. अल्लाह कसम. ही आमची बदकिस्मती आहे की तुम्हाला आमच्या निजामशाहीशी असलेल्या वफादारीवर भरोसा नाही. त्याचे सबूत आपको देने पड़ते हैं. नहीं नहीं रानी साहिबा. बेगम साहिबा, हम कह चुके हैं, हमारा मैका, हमारा ससुराल हमेशा निजामशाही के खिदमत में खड़ा था. जान की बाजी लगा दी है हमने, और आप ये बखूबी जानते हैं. आणि तरीही तुम्हाला भरोसा नाही. या खुदा, आता चला, थांबू नका. और अब हम न चले तो? साजियाबाई, न येण्याची भाषा तुम्ही वापरूच नका. मनात आणलं तर आम्ही तुम्हाला जबरदस्तीही घेऊन जाऊ शकतो. आमच्यासाठी ती गोष्ट मोठी नाही. क्या? यकीनन ती वेळ तुम्ही आमच्यावर येऊ देऊ नका. मतलब? म्हणजे आम्ही तुम्हाला मान पान देत घेऊन जाऊ पाहतो. तसं चला, नाही तर. वाह रानी साहब, किले के अंदर आते ही तेवर बदल गए. तेवर बदलले नाहीत, ना इरादा बदलला. आम्ही त्याच आहोत. तुम्हाला मदत करायला आलोय. भाईसाहेब, आपण तरी वक्त जाणावा. ये शहजादा निजामशाही के तख्त का आखरी वारिस है, जो उद्या त्या तख्तावर बसणार आहे. आणि म्हणून आम्ही एवढी आर्जव करत आहोत. बेगम साहिबा, अब सोचने का वक्त नहीं. दुश्मन चलाक है. चला लवकर. धोखा बेगम साहेब, धोखा 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 धोखा. बेगम साहिबा, धोखा. क्या बात है, कैसा धोखा? फतेह खान के कुछ लोग हमारे किले की तरफ आए. कुछ भी हो सकता है. जिजाक्का, मी जाऊन बघून येतो. चलो. या खुदा, मेरे बेटे को बचाओ. हाय अल्लाह, अब मैं क्या करूं? आता समजलं? आता आला यकीन आमच्या बोलण्याचा? जी रानी साहिबा, अब यकीन आ गया. जिजाक्का, जिजाक्का, फतेखानाचीच माणसं आहे ती. आपल्याला लगुलच निघावं लागेल. चला लगेच. जिजाक्का, ते आले तर ठीक, नाही तर मरू देतात. नाही तर गोमाजी काका, जिजाक्का, नंग्या तलवारी पाजळत यायला लागलेत लोक. अब क्या होगा रानी साहिबा? वही होगा जो माँ दुर्गा चाहती है. मगर आप जरा भी परेशान न होइए. आने वाले आंधी के बारे में हमें पहले से पता था, इसलिए आपसे इतनी मिन्नतें कर रहे थे, समझा रहे थे. मगर आप. धोखा, धोखा. फतेह खान के लोग हैं. रानी साहब, कुछ कीजिए. आपल्याला मुर्तजाला घेऊन तातडीनं निघावं लागेल. नामुमकिन. दरवाजे तक तो वो जल्लाद पहुंचे होंगे. गोमाजी काका, गडावरची चोरवाट, चोर दरवाजा, एखादं गुप्त भुयार असेल तर ते बघा. होय जिजाक्का, मी मगाशीच एक चोरवाट बघून ठेवली आहे. मग तर चिंताच नसली. गोमाजी काका, आम्हाला ती चोरवाट दाखवा. आम्ही यांना घेऊन पुढे निघतो. तोपर्यंत तुम्ही गडावरच्या शिबंदीत सांगून फत्तेखानाच्या माणसांना रोखून धरा म्हणावं. जी. या खुदा, मेरे बेटे को बचाओ.
कोई तो फरिश्ता भेजो. ओ बेगम साहेबा, जिजाक्कांच्या रूपानं फरिश्ताच पाठविलं. तुम्हाला कसं कळत नाही? चला आता. लेकिन वो लोग यहाँ तक पहुँच गए तो. आमची माणसं टेहळणीवर आहेत. आम्ही काही मोकळ्या हाताने आलो नाही. आमची माणसं दबा धरून बसली आहेत. ते आपल्यावर हल्ला होऊ देणार नाही. परंतु आपण वेगानं गडाच्या घेऱ्यातून बाहेर पडायला हवं. चला. गोदा, ए गोदा, जी बाई साहेब. अगं कुठे गेली होतीस? बाई साहेब ते माझ घरातनं कांदे आणायला गेलते. ते राहू देत. त्या कांद्यांना काय धाड भरलीये? शिवबा कुठे आहेत? अगं बाय, अहो मी मगाशीच निरोप दिलता. मला येतो म्हणलं. बघितलंस कुठे गेले आता हे? असं आमच्या जीवाला घोर लावतात. जा बघ आधी कुठे गेलेत ते. जी. आजी साहेब, शिवबा, अहो काय हे? आम्हाला का बोलवले? आम्ही पहारा देतोय. राहू द्या ते. शिबंदी आहेत पहारे द्यायला. असं कसं? आमचे आबासाहेब आऊसाहेब गडावर नाहीत. मग जबाबदारी आमच्यावरच ना. शिवबा, तुम्ही अजून काही एवढे मोठे झालेला नाही. अजून किती मोठे व्हायचे? तुमच्या खांद्याला तर लागतो. अहो अजून दाढी मिशी तरी आलीये का तुम्हाला? पण मग दाढी मिशी आल्यावर तरी जाऊ द्याल आम्हाला. हो. बरं. आजी साहेब, आम्हाला सांगा, तुम्ही आमच्या आऊ साहेबांसारखे बाहेर जायचं तलवार घेऊन? आम्ही नाहीतर. म्हणजे आमच्या आऊच जातात, भीत नाहीत? नाहीत भीत. कोणालाच? कोणालाही अगदी बागुल बुवालाही नाही? नाही. राक्षसांना? कोणालाही भीत नाहीत. म्हणजे आमच्या आऊ धाडसी आहेत तर. हो. कधी कधी बाई म्हणून खूप अप्रूप वाटतं त्यांचं. पण रागही येतो काळजीपोटी. आमच्या आऊ पकड़ो पकड़ो, ढूंढो, बेगम साहिबा को ढूंढो, उस बच्चे को पकड़ो, ढूंढो, आओ आओ, पकड़ो पकड़ो, ढूंढो.